सर्वांचं पुन्हा एकदा टर्निंग पॉईंट्स या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत आहे। बघा, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे जे पेपर चालू आहेत तो परीक्षा पॅटर्न कशा होता त्या अनुषंगाने 28 फेब्रुवारी शिफ्ट दुसरा जो होता 1 ते 3चा त्यामध्ये प्रश्न प्रकार कसा होता ते समजलेलं आहे। आता पुढे चालून या व्हिडिओमध्ये काय असणार हे सांगून देतो। एक तर परीक्षा पॅटर्न काय, प्रश्न स्वरूप आणि परीक्षा पॅटर्न, उत्तर मिळतील का नाही, तर या व्हिडिओमध्ये प्रश्न कसे होते हेच तुम्हाला समजून जाईल। दुसरी गोष्ट, हायकोर्टसाठी तुम्हाला कसा अभ्यास करता येईल किंवा शिपाई पद, लिपिक आणि शिपाई ह्या दोन्हीसाठी कसे जी के असू शकते ह्याची स्ट्रॅटेजी समजेल। आणि तिसरी महत्त्वाची बाब म्हणजे नगर परिषद, त्यानंतर आरोग्य विभाग ओके, यासाठी काय अभ्यास केला पाहिजे हे तुमच्या लक्षात येईल, कारण जवळपास यांच्या परीक्षा ह्या TCS मार्फत होत आहेत असं वाटत आहे। ओके, नगर परिषद तर होणारच आहे। चला तर मग त्यानुसार आपण व्हिडिओमध्ये पाहूया। मराठी व्याकरणमध्ये पॅराजंबल टफ क्वेश्चन होते। ओके, पॅराजंबल म्हणजे इंग्रजीमध्ये जसं पॅराजंबल आहे तसंच इकडे देखील त्यांनी विचारण्यात आलेला आहे। ओके, त्यानंतर उतारा। ओके, त्यानंतर उतारा होता समानार्थी शब्द 1-2, विरुद्धार्थी शब्द 2-3, लिंग 2-3, वचन 2-3 प्रश्न, अशा प्रकारे जो होता प्रश्नाचा पॅटर्न होता। इंग्रजी व्याकरणामध्ये साहजिकच तशाच प्रकारचं राहणार। एरर म्हणजे फाइंड द एरर हा एक प्रकार, उतारा। ओके, 3 ते 5 प्रश्न हे कुठल्याही TCSच्या पॅटर्ननुसार परीक्षेचा पॅटर्न गृहीत धरता 5 प्रश्न असतातच। त्यानंतर समानार्थी शब्द नेहमीप्रमाणे अँटोनिम्स, टाईट, ग्रॅज्युअली, त्यानंतर वन वर्ड सबस्टिट्यूशन देखील होते। ओके, तर लक्षात घ्या वोकॅब्युलरी ही 100% हे जवळपास 40 ते 50%, साधारण 60%च्या गृहीत धरून चला वोकॅब्युलरी आणि उतारा हा तुमचा अभ्यासक्रमाचा पोर्शन राहील। ओके, आता बुद्धिमत्ता, त्यामध्ये ब्लड रिलेशन म्हणजे नातेसंबंध, ओके, ज्याला आपण म्हणतो सिटिंग अरेंजमेंट म्हणजे बैठक व्यवस्था, नंबर सिरीज म्हणजे नंबर सिरीज तुम्हाला म्हणजे बुद्धिमत्तेचा प्रकार आहे त्यामध्ये नंबर सिरीज, अल्फाबेट सिरीज ABCD अशा ह्याच्यामध्ये, फॉरवर्ड बॅकवर्ड म्हणजे पाठीमागे कोण आहे पुढे कोण आहे अशा, म्हणजे एक प्रकारे सिटिंग अरेंजमेंट सारखाच हे प्रश्न। मिक्सचर अलिगेशन त्यावर प्रश्न होता, मिश्रण त्यावर, बोट यावर प्रश्न होता, त्यानंतर शेकडेवारी यावर प्रश्न होता, बॉडमस म्हणजे कंचे भागू बेव, हे जे आहे बॉडमस त्याला म्हणते कंचे भागू बेव, कंसातलं सोडवायचं अगोदर भागाकार, गुणाकार, बेरीज आणि वजाबाकी, हे आहे सोपा प्रश्न पॅटर्न आहे। आणि वयवारी, ओके, अशा प्रकारे होतं। त्यानंतर GK मध्ये बघा, आता हे GKचं कसं आहे, अभ्यास हायकोर्टाच्या शिपाईला आणि लिपिकला खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळं हे समजून घ्या पॅटर्न। पहिले भिकारी मुक्त शहर इंदोर ही करंट अफेअर्सशी निगडीत प्रश्न होता। राज्यपाल पदावरून कोण दूर करू शकते, राष्ट्रपती। तुम्हाला मी सांगतो, मी जी काही सिरीज बनवलेली आहे राज्यघटनेची, पॉलिटीची, ते जरी तुम्ही वाचलं तर तुमचे पॉलिटीचे सगळे प्रश्न कव्हर होऊन जातात। नाहीतर विजयपथ पब्लिकेशन यामार्फत प्रकाशित आपलं TCS IBPSची वन लाईनर, TCS IBPS तिसरी आवृत्ती तुम्ही पुस्तक घ्या, प्राईस काय नाही, 200-250 रुपयाच्या जवळपास तुम्हाला ते बुक स्टॉलवर मिळून जाईल। 100% पुस्तक घ्या। GK ही सरळ सेवेमध्ये जास्त अभ्यास करण्याऐवजी स्मार्ट पद्धतीनं करा, टू द पॉईंट करा, तरच तुमचा अभ्यास कव्हर होऊन जाईल। ओके, त्यानंतर समुद्रकिनारा लागून नसलेले राज्य, अर्थात कॉमन सेन्सचा उत्तर आहे। मॅप जर ज्यानं अभ्यास करत असेल नेहमी, ओके, महाराष्ट्राला लागून आहे, त्यामुळं तेलंगणा आंध्र प्रदेशपासून वेगळं झालेलं आहे, त्यामुळं आता तेलंगणाला समुद्रकिनारा लागून नाही। सांची स्तूपाची बांधणी कोणाच्या काळात झाली, स्टॅच्यू ऑफ युनिटी कोणत्या नदीवर आहे। ओके, स्टॅच्यू ऑफ युनिटी कोणाच्या यापूर्वी देखील आला स्टॅच्यू ऑफ युनिटी बरं का, वेरूळमध्ये किती लेण्या आहेत यापूर्वी देखील प्रश्न विचारलेला गेला आहे। महाराष्ट्रात 18व्या लोकसभा निवडणुकीत किती मतदारसंघात निवडणूक झाली, त्यांना असं बी विचारता आलं असतं की महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघ किती आहेत। ओके, तसंच विधानसभा सदस्य संख्या महाराष्ट्रातील किती आहे हे, आणि विधान परिषद सदस्य संख्या किती आहे हे कॉमन प्रश्न झालेले आहेत, ते पुस्तकात देखील मिळतील आणि आपण जे व्हिडिओ सिरीज दिल्या त्यामधून देखील मिळतील। त्यानंतर तुम्हाला टर्निंग पॉईंट्स ॲपवर केवळ 49 रुपयामध्ये एक कोर्स आहे,
तो जर तुम्ही जॉईन केला तर सगळे PYQ TCS मार्फत घेतलेली सगळे तिथं कव्हर होऊन जातील. तुम्ही आहे ना PYQ सोडवा जास्तीत जास्त आणि GKचा तिथूनच अभ्यास होऊन जाईल. ओके. भूदान चळवळ खासदार होण्यासाठी वय किती लागते? स्वतंत्र भारताचे पहिले जनरल कोण? श्री राजगोपालाचारी. मुंबई उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र. सोबतच मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना केव्हा झाली? आणि परीक्षेच्या पूर्वी आता मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश कोण आहेत? त्यानंतर वनमंत्री, सगळं मंत्रिमंडळ वाचून जायचे प्रत्येक वेळेस. काझीरंगा नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे? महाराष्ट्रात उगम पावणारी नदी, महाराष्ट्रात उगम पावणाऱ्या नद्या, त्याच्या उपनद्या हे तुम्हाला अभ्यास करायचे आहे. त्यानंतर मूलभूत हक्क प्राथमिक शिक्षण कोणत्या वर्षी लागू झाले? RTE ॲक्ट 2009. ओके. हे ॲक्ट 2009चं आहे, परंतु त्याची अंमलबजावणी जी झाली ती 2010 पासून, लक्षात राहू द्या. सारनाथ स्तंभ कोणाच्या कार्यकाळात बांधला गेलेला आहे? येशूबाई कोणाच्या पत्नी होत्या? पर्वतरांगा, काझीरंगा पार्क कोठे आहे? रिपीटेड सांगितलं गेलं. भूदान चळवळ. ओके. वेरूळमध्ये किती लेण्या? सांची स्तूपाचे बांधकाम कोणाच्या काळात झाले? मुंबई उच्च न्यायालय अधिकार क्षेत्र. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर. आणि मन्यार आखात. ओके. हे अशा प्रकारचे जे आहेत हे प्रश्न तुम्हाला म्हणजे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या परीक्षेत शिफ्ट दुसऱ्यामध्ये विचारलं होतं. आता तुम्हाला मी सांगतो की अभ्यास काय करायचा. GKचा विनाकारण जास्त म्हणजे कसं MPSC सारखा अभ्यास करायचा प्रयत्न करू नका. आपल्याला तुम्हाला 4 विषय जनरली. ओके. मराठी आहे, इंग्रजी आहे आणि गणित व बुद्धिमत्ता. ओके. इथं ना तुम्ही जास्त एफर्ट करून जास्त मार्क घेऊ शकता. GKला ना खूप विषय आहेत. मग आहे भूगोल आहे, भूगोल असलं तरी तुम्हाला भूगोलचे 3 पार्ट पडतात. इतिहास असलं तरी 3 पार्ट, प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक. त्यानंतर महाराष्ट्राचा वेगळाच. त्यानंतर सायन्सला आहे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी. ह्याचं ऑनलाईनच अभ्यास करा GKचं सध्या तरी सरळ सेवेच्या हिशोबानं. 10 वेळेस तीच वाचून झाल्यानंतर तुम्हाला बऱ्यापैकी कव्हर होऊन जाईल. आणि जमलं तर एखादी ठोकळा वगैरे, तात्याचा ठोकळा वगैरे वाचा किंवा स्टेट बोर्डचे सगळे पुस्तक वाचा 5वी पासून. परंतु इथं अभ्यास करत असताना इथं तुम्हाला 25 पैकी 25 मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये 25 पैकी कच्चा असेल तरी 20-21 आलं, नाहीतर मग 23-24 तरी. मॅथ रिजनिंगमध्ये आउट ऑफ. जोपर्यंत इथं जास्त स्कोअर येत नाही तोपर्यंत GKचा पॅटर्न हा खूप वास्ट आहे. तुम्ही जेवढं कराल तेवढं कमी आहे. समजलं का? तुम्हाला नुसतं करंट अफेअर्स वाचायचं झालं तर 2-2 दिवसात एक पुस्तक संपणार नाही असं आहे. आणि यात एखादी प्रश्न आणि वरवरचं असते, त्यामुळे काय टेन्शन घ्यायची गरज नाही. मी सांगतोय असं, तुम्हाला योग्य वाटलं ती स्ट्रॅटेजी स्वतःची वापरू शकता. बघा, एवढं सांगायचं होता उद्देश. व्हिडिओला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.